बघा कसा कसा धुळा उडवत चाललेत हे ट्रक. बघा कुठं घालतंय बघा आता. बघा समोरनं गाडी आहेत. चला तर आंबा घाट झालेला आहे सुरू. कन्स्ट्रक्शन बघा किती चालू आहे ते. हा जुनाच रस्ता आहे. जोरात काम चालू आहे जोरात. आणि आता जिथं थोडं थोडं दुखायला लागलं आहे सीटला, थोडंसं दुखायला लागलं. मला वाटतं सीट हार्ड झालं आहे कवरमुळे. कवर घातलं आहे ना त्याच्यामुळे बहुतेक ते दुखते. थोडी सीट अशी स्पॉन्ज आहे ना त्याचा, तो असा प्रेस झाला आहे सीट कवर लावताना. सीट कवर लावणं गरजेचं पण होतं, कारण पावसातनं त्याच्यामध्ये सीटमध्ये पाणी जात होतं. मग सीट जर खराब झाली असती ना तर मग त्याचा काय फायदा नव्हता. आणि नेहमीप्रमाणे अरे वा आलं किट. नेहमीप्रमाणे हिरो शोरूमला सीट कवर अवेलेबल नव्हतं, त्यामुळे बाहेरूनच बसायला लागलं. आपण वरती जाऊन थांबायचं आहे. पहिली विकेट पडली. वरती जरा थांबायचं आहे, लगेच चेक करू आणि मग नंतर मग परत लगेच सुटू. जर थोडं फ्रेश पण वाटेल. ओय 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 ओय. पूर्ण डोंगर हटवलं आहे त्यांनी, कट केलेलं आहे, कट करून. अर्ध्या याच्यामध्ये इकडे भर घालतायत ते. या साईडला भर घालतायत. सगळं इकडचं माती काढून इकडे खाली भर घालतायत. जास्त आपल्याला व्हिडिओ रेकॉर्ड करता येणार नाहीत, कारण मेमरी खूप कमी आहे. जेवढ्या फार आपल्याला काय रेकॉर्ड करता येतील तेवढ्या करू. ह्याच्या आंबा घाटानंतर पुढे थोडाच फक्त व्हिडिओ येतील. जास्त काय व्हिडिओ येणार नाहीत कॅप्चर करता, कारण लगेच मेमरी फुल होते. HD व्हिडिओ आहेत. एडिट करताना नंतर मग त्याची रिझोल्युशन आहे ती कमी होते, क्वालिटी जी आहे ती कमी होते. पण रेकॉर्ड होताना चांगल्या ह्याच्यामध्ये रेकॉर्ड होतात. बघा कसा धुळा उडवत चाललेत हे ट्रक. सगळे एकमेकाला ओव्हरटेक करण्याच्या मार्गात आहेत. हे बघा आंबा घाटात अशी परिस्थिती आहे. आम्हाला जागा भेटते का बघूया. हा बघा किती जवळ ना मला. हे बघा कसा धुळा बघा. तो त्याला ओव्हरटेक करत आहे. कुठनं गाडी चालवते बघा माणूस. आणि हे 2 ट्रक आहेत ना अशी चिटकून चालतात ना, त्यावेळी ओव्हरटेक मारायला पण भेटत नाही. आणि लोडेड ट्रक आहे दोन्ही पण. जा बघा कुठं घालतंय बघा आता. बघा समोरनं गाडी येते तरी तो माणूस ओव्हरटेक मारतोय.
यामध्ये ओव्हरटेक मारताना जाम बघायला लागतं. आणि मुळात आधी या ट्रकवाल्यांना आहे ना ओव्हरटेक मारताना कसं आहे की ट्रकवाले असे बाहेरून 8 टर्न घेतात, त्यामुळे डेंजर आहे. आणि हा आता इथे हत्ती आला आहे, आता फुगायला होणार. कसले गाड्या बाहेर काढतात बघा, बघतच नाहीत कुणाला कोण येतं आहे ना येतं आहे. आपण त्यांच्या मागून ह्या ट्रकच्या मागे राहायला भीती पण अशी होते वाटते ना की कधी ब्रेकडाऊन होतील आणि रिटर्न येतील सांगता येत नाही, म्हणून ओव्हरटेक करतो आहे. असे घाई आहे म्हणून ओव्हरटेक करत नाही. पुढेचा रोड विजिबल आहे की नाही बघूनच ओव्हरटेक मारतो. सेम असाच रोड मिळणार आहे जाताना, काही चेंजेस नाहीत. सेम त्याच्यापेक्षा जरा खराब नाही भेटेल अजून वरती. हे लेवलला त्याने टाकून ठेवले. घाटात आलो आहे आपण आणि या इथेच इकडे दरड कोसळल्या होत्या. हे बघा, हे सगळी माती खाली आलेली आहे आणि मागच्या वेळी रोड पण बंद झाला होता. हे सगळं डेंजरस जे आहे स्पॉट आहेत ते त्यांनी कट केले आहेत. काही जण म्हणत होते की ते आंबा घाटातनं बोगदा होणार आहे म्हणून, पण नंतर मग काहीतरी त्यांचं कॅन्सल झालं म्हणतात आंबा घाटाचं बोगद्याचं. आता रेग्युलर रोड करणार असं म्हणतात. कितपत कन्स्ट्रक्शन होतं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ना माझ्या हाईटला वगैरे बरोबर वाटले मला, म्हणजे मी कंटाळलो होतो ते सगळं हेवी. आमचे सर भेटलेत. फोकस होत आहे ओके. सर भेटले म्हणून थांबलो. 300 उभी होती, म्हटलं गाडी कुठली उभी आहे, तर म्हणतात जरा पुढे जाऊन नाश्त्याला किंवा चहाला थांबू म्हणून. तिथंच भेटूया, बोलूया जरा त्यांच्याशी, बरं वाटेल. सॉरी, त्यांचा पण यूट्यूब चॅनल आहे, पण बरेच दिवस ते मला वाटतं बंद केलं नाही परत त्यांनी चॅनल. विचारूया आपण पुढे कसं काय म्हणतात ते. घेतल्या सेल्फी घेतला नाही भेटल्यावरती, बघूया. 300 वाटते मस्त ना, पण SMKचं हेल्मेट मस्तपैकी. गाडी बाप आहे. एकदम कमी फायबर टायर पण बघा. बघूया सरांसोबत जाऊ सावकाश सावकाश. हेडलाईट पण मस्त दिसतात. बघाटात आलोय. झाड बघू शकता तुम्ही कसं येतं. आणि हा लागलाय जाम.
चान्स आहे नाही. ओके, काढतोय काय तो गाडी? समोरचा माणूस गाडी काढतोय बहुतेक. CB 200F. चला, वाजले 10:49 आणि आता आंब्यातनं नाश्ता करून निघतो आम्ही. थोडासा गप्पा मारत वेळ झाला. बरं आहे सोबत कोणतरी आहे आणि सरच आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. सरांनी पण साईट हे केली, नंतर मग चेंज केले. सर पण IT डिपार्टमेंटला गेलेत. इंजिनिअरिंग. एक बरं आहे की टाईमचं लिमिट नाही आहे की एवढ्या टायमातच पोचायचं आहे, तेवढ्या टायमातच पोचायचं आहे. त्यामुळे तसा एक लोड नाही. त्यामुळे मस्तपैकी एन्जॉय करत थांबत असं जायचं आहे. आणि जर आंबाघाटवरती चढल्यावरती आहे ना, सगळं हळूहळू टेरेनच चेंज होतं. म्हणजे अगदी झाडं अशी माती वगैरे वेगळीच दिसते. इथे आता आल्यावरतीच वरती वातावरण वगैरे एकदम वेगळं दिसतं. गाडी ऑफ केली आहे, नेव्हिगेशन लावलं आहे, पण ती बाई काय बोलत नाही आता सध्या. काय झालं नक्की, चालू आहे की नाही? शेताचा एरिया सुरू झालेला आहे आता. उलट आहे ना, या साईडला रोड कन्स्ट्रक्शन करायला आहे ना, ह्यांना सोपं जातं आहे. कारण एकदम प्लेन रोड आहे ना, असे मोठे काय घाट नाही किंवा असे मोठे टर्न नाही. त्यामुळे इथे कन्स्ट्रक्शन मला वाटतं जोरात होईल. फक्त आंबाघाटाचा जो सेक्शन आहे ना, तोच फक्त खूप हे आहे, खराब आहे. कारण तिथे घाट आणि मोठे टर्न असल्यामुळे आहे ना, आणि उंची एवढी आहे ना, त्यामुळे रोडचं कन्स्ट्रक्शन व्हायला खूप टाईम लागेल. इथे एकदम फटाफट रोड झाले बघा. हा एक सेक्शन त्यांनी हे केलेलं आहे. आणि शेत पण इतकं मस्त आहे ना, दोन्ही साईडला रोडच्या बाजूला शेत. इथे लावलेलं आहे त्यांनी, हे बांबूचं झाड आहे, बांबूचं बेड तयार केलेलं आहे आणि मस्त उसाचं वगैरे पीक घेतलेलं आहे. मला वाटतं CB 300Fचं सस्पेन्शन स्टीप असेल, त्यामुळे सगळे पॉटहोल वगैरे जाणवत असतील. बघूया आपण. रोड शेत कसलं मस्त दिसतं बघा. अरे बापरे, JCBने काय करतात हे? इथे पाईप वगैरे टाकत असतील. इथे आहे ना, अशी थोडीशी चॉकलेटी वगैरे अशी माती आहे आणि थोडं मला वाटतं अजून कोल्हापूरमध्ये गेलो ना आपण की मला वाटतं ती अजून काळसर अशी माती भेटते. अजून अशी लाल तांबडीच माती आहे. असं ऑफरोडिंगचा पॅच सुरू झाला आहे. काय वाटत तर नाही लैलावरती. बघा तुम्ही स्पीड बघू शकता मस्तपैकी. अशा रोडवरती पण 30-40 म्हणजे मी आता स्लो जातो आहे, सर येतात मागून म्हणून, पण एक 30-40 km/hच्या स्पीडने चालवू शकतो. अरे वा, एलेक्साचा आवाज आला.
मस्त शॉट आला असेल. माझ्या पॅन्टची अवस्था एकदम बेकार झाली आहे. नशीब मी ती हिरवी वगैरे पॅन्ट घातली आहे, कारण हे पाणी आहे ना, हे चिखल असं उडतो आहे ना पॅन्टवरती. म्हणजे मला चिखलाचा प्रॉब्लेम नाही, सणसणच जाता येते त्याच्यावरून, पण ते पाणी उडतं आहे ना, ते खूप पॅन्ट खराब करून टाकली सगळी माझी. म्हणून स्लो जायला लागते त्याच्यावरती. असं झालं ना की परफेक्ट टायमिंगवर परफेक्ट गाडी घेतला असं वाटतंय मला. म्हणजे बरोबर रोड कन्स्ट्रक्शनचं काम चालू झालं आहे, आणि त्याच्यामध्ये मला पण बाईक घ्यायचीच होती, आणि त्याच्यामध्ये मी एक्सप्रेसच घेतली. ते खूप भारी वाटतं. त्याचा आता पुरेपूर यूज होतो आहे. डायव्हर्जन लगेज जे बांधलं आहे ना, ते झालं आहे व्यवस्थित बांधलं आहे, म्हणजे हलत तर नाही कुठे, आणि बॅग पण तशा काय हल्ले नाही इकडे तिकडे. थोडे एक्सटेंड झाले आहे बाहेर, सीटच्या बाहेर. पण झालं आहे कसं, बॅगवरती खूप चिखल उडाला आहे. म्हणजे थोडाफार जो हे पाणी मारलेलं आहे ना, त्याच्यामुळे सगळं असं हे उडालं आहे, त्याच्यावरती चिखल उडाला, आणि बॅग झाली आहे खराब. मला येताना पण तशीच बॅग बांधायला लागणार आहे, ऑप्शन नाही माझ्याकडे दुसरं काय. आणि हा बराच, म्हणजे आता नाही म्हटलं तरी 2-3 किलोमीटरचा पॅच आहे पूर्ण. म्हणजे असा मध्येच चांगला मध्येच खराब असं नाही, चांगला स्ट्रेच एकदम पुरा वाईट आहे, एकदम खराब रोड आहे. म्हणून मला बरेच जण सांगत होते की कोल्हापूरचा रोड एकदम खराब आहे, अक्षरशः कंटाळशील तो. पण लैला आहे त्यामुळे काय ऑफरोडिंगची मजा घेत चाललो आहे. कसं आहे, चिखलावरती गाडी पळून पण फायदा नाही, कारण स्लिप होण्याचे पण चान्सेस आहेत. सो मगासपासून हा रोड जो बॅड पॅच तो आहे ना, म्हणतो आहे ना मी, तो रोडच एवढा खराब निघाला आहे ना. जवळपास हा 4-5 किलोमीटर काय जास्तच रोड खराब आहे, आणि हा जुनाच रोड आहे आणि तोच खराब आहे. असा सिमेंटचा रोड अजून मला भेटला नाही इथे वरती आल्यास. आला बराच टाईमानं चांगला रोड आला. मस्त शेती आहे इथे. इथेच कुठेतरी आहे ना एकाने बांबूचं बेड बनवलं आहे पूर्ण. वाटतं इथेच कुठेतरी असं बेड आहे पूर्ण बांबूचं. हां इथेच हे बघा, इथपासून असं पूर्ण त्याने बांबू लावलेलं आहे, बांबूची झाडं आहेत पूर्ण. मस्त लोक इथे बारमाही शेती करतात. आणि आता आलंय बांबुडे आलं होते का आलंय मलकापूर. अच्छा मलकापूर आलंय. अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे मलकापुरामध्ये. ओके, खूप गर्दी असते इथे. एकदा आलो होतो मी इथे मलकापुरात, नवीनच गाडी बहुतेक 4 व्हीलर शिकलो होतो, आणि काढली गाडी तर एकदम अशी गर्दीतनं काढल्याने एका बाईकवाल्यालाच लागली. तो बाई होती त्याच्या मागे कोणतरी बसलेली, आणि तो एकदम असा रागान बघायला लागला माझ्याकडे. पप्पा मग बाजूला बसले, ते त्यांनी हात दाखवला नाही. मग काय ते बाहेर यायचं म्हटलं का हे असतात प्रॉब्लेम असतात, भांडणं मॅटर रस्त्यावरती. आताच येताना एका एस टीवाल्याचा आणि 4 व्हीलरवाल्याची भांडणं झाली, म्हणून काय पूर्ण रोड ब्लॉक झाला होता. मग आम्ही बघा एका साईडने काढलेली गाडी, नंतर त्याने काढला ना गाडी एका बाजू.
असे रोडवरती इन्सिडेंट होत राहतात हायवेवरती. मलकापूर बस स्टँड. किती जुनं झाड असेल हे. मला वाटतं हायवेमध्ये जाणार हे 100-1 वर्षापूर्वीचं झाड असेल. केवढा घेर आहे या झाडाचा. हायवेमध्ये होते की सगळं जाणार, कापणार ही सगळी जुनी झाडं. आताच एक थोडा ब्रेक घेतलेला आम्ही पाय मोकळे करायला. बॅग बिग चेक केली आहे, बॅग आहे व्यवस्थित. आणि रोड मात्र खूप खराब आहे. बघाल तुम्ही अगदी 5-10 किलोमीटर, 5 किलोमीटर तरी मिनिमम रोड खराब असा पूर्ण पॅचच मिळतो, पूर्ण खराबवाला. म्हणून लोक इथे कंटाळतात यायला. पेशंट लोकांचे तर वांदेच आहेत. ॲम्ब्युलन्सवाले कसे घेतात नेत आहेत ना पेशंट्स लोकांना, कसं त्यांचं त्यांना माहिती. कारण खूप डेंजरस रोड झाले आहेत आणि सगळेजण असे कंटाळलेत ट्रॅफिकमुळे आणि बॅड पॅचमुळे. मग ते कुठेतरी ओव्हरटेक मार, रॉंग ओव्हरटेक मार, असं काय काय चालू आहे. आता जरा ऊन जाणवायला लागलं आहे, गरमी थोडी जाणवायला लागली आहे. गारठा गेला आहे पूर्ण. दुसरा असा प्रॉब्लेम होतो आहे की हे कॅमेरा आहे ना, तो सारखा ऑफ होतो आहे, म्हणजे यूज नाही केला तर. मग आता मला सारखं त्याला एक टच करत राहायला लागेल. सारखं टच केलं ना फोकसवरती वगैरे तर मग ते कदाचित चालू राहील. ट्राय करून बघूया. सगळंच काय आपण जर्नी जातानाची हे करू शकत नाही, घेऊ शकत नाही, रेकॉर्ड करू शकत नाही. तेवढी मेमरी नाही आणि तेवढा व्लॉग एडिट करून सगळं कापलंच जातं. वाजतात आहेत 11:52 आणि पोचलो आहे बांबवड्यामध्ये. बांबवड्यापासून माहीत नाही मला किती लांब आहे ते. आणि आत्ताशे ट्रिपला झाले आहेत, किती झाले, 87.9 किलोमीटर झालेत फक्त. 2 तास 24 मिनिट आपण ट्रॅव्हल केलेलं आहे. बस सुरुवात झालेली आहे. अरे वा, या ताई भारी आहे बाय. अशा मुली गाडी चालवतात ना, बुलेट पण चालवतात. आत्ता इथून मला वाटतं सुरुवात होईल अशी. उसाचे 2-2 लॉरीज बघायला मिळतील. पुढं जा की दादा. बस थांबल्यामुळे आता परत ट्रॅफिक होणार आहे बघा. ह्या दादाने गाडी टाकली. बांबवड्यात खूप गर्दी होते. बस निघाली, चला. इथेच खूप जास्त जपून गाडी चालवायला लागते, कारण कोणी कसंही आडवं तिडवं येतं. बस थांबत असते. आणि मेन म्हणजे बघायला गेलात ना, मोस्ट ऑफली कोल्हापूरच्या गाड्यांना आहे ना मिररच नाहीत, 2 व्हीलर मोस्ट ऑफली. हे बघा, 2 गाड्यांना फक्त, बाकी गाड्यांना मिररच नाही. मिरर काढायची फॅशन आहे ते. त्यामुळे कसं होतं, त्यांना मागून येणाऱ्या गाड्या कशा दिसतात त्यांना माहिती त्यांचं. पण हे बघा, सगळ्या मोस्ट ऑफली गाड्या आहेत ना, त्यांना हेच नाही, मिररच नाही. चला आपण जाऊया पुढे. एलेक्सा ताईने सांगितलं आपल्याला 7 किलोमीटरपर्यंत हा रोड आहे तसंच फॉलो करायचा आहे म्हणून. चला, तुम्ही ट्रॅफिक एन्जॉय करा. चला,
देखो तुझे तो शाम है, मंजिलों पे अब तो मेरी एक ही तेरा नाम है, तेरे नाम में है जिंदे। वाव, ओ हो काय गाड्या आहेत रे। हम कब लेंगे ऐसी गाडी। तर फायनली पोचलो आहे कोल्हापूरमध्ये। इथून फक्त आता एक 10 किलोमीटर वगैरे जायचं आहे। ते एक आमचे परिचयाचे मित्र आहेत, त्यांना कॉल केला होता, त्यांना सांगितलं पोचलो म्हणून। आणि हे काय सागाव फाटा। आता इथे जास्त सांभाळून गाडी चालवणं गरजेचं आहे, कारण कोणीही कसाही येतो। अजून आपल्याला अलेक्सा मॅडम सांगतायत की 9 किलोमीटर जायचं आहे म्हणून। खूप मस्त रोड आहे। टाइमलॅप्स व्हिडिओ घेतला असता, पण टाइमलॅप्स एवढा स्टेबल नाही आहे, त्यामुळे टाइमलॅप्स घेऊ शकत नाही। टाइमलॅप्स व्हिडिओला असा प्रॉब्लेम येणार आहे ना की सगळं हलेल। मस्त दिसायला मस्त दिसेल, पण ते सगळं हलेल, सगळी फ्रेम हलेल ती। ह्याला कसं इलेक्ट्रॉनिक्स एबिलिटी असल्यामुळे आहे ना, व्हिडिओ मस्त स्टेबल राहील, पण ती नाही राहणार। हे झाडं बघायला खूप भारी वाटतात आहेत। असं झाडाच्या मधनं गाडी चालवतोय, सावली सावली येते। खूप जुनी झाड आहे ती, पण आता हायवेचं काम सुरू झालं का ही झाडं तोडतील बहुतेक। सगळी झाडं तोडून टाकतील, त्याच्यानंतर पुन्हा तसंच ते रखरखाट दिसेल। खूप सुंदर रोड आहे, दोन्ही बाजूला शेती आणि मस्तपैकी शेताच्या मधून रोड जातोय आणि झाडं। अशी झाडांची गुहा दिसते, गुहा असं लांबून बघायला गेलं ना, आणि सरळच्या सरळ रोड आहे, मस्त रोड आहे। तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा शेताचा। द्राक्ष पण लागले तर मस्तपैकी विकायला। बघूया येताना आपण काय ना काहीतरी घेऊन येऊ, द्राक्ष किंवा अजून काय फळं असतील ते। कोल्हापूरला आहे ना असे काळ्या कातळाचे म्हणजे काळ्या दगडाची वस्तू मस्त बनवतात, किंवा बांधकाम पण मस्त असतं काळ्या दगडाचं। जरा दुपारची 12-1 वाजले आहेत आणि ट्रॅफिक बघा किती आहे। जर मी 10 वाजता आलो असतो, 9:30-10च्या दरम्यान, तर अक्षरशः फुगलो असतो। इतकं ट्रॅफिक येतं, डाव्या साईडनं उजव्या साईडनं सगळीकडून गाड्या येतात। तर हा रिक्षावाला मला ओव्हरटेक मारतोय। आणि सरळ रोड असल्यामुळे आहे ना, लोक एकदम
सणसणत येतात. हे बघा, हे काका बघा, म्हणजे बरेचसे लोक आहेत ना इथं टू व्हीलरचा वापर आहे ना शेतीच्या कामासाठी वगैरे करतात. टू व्हीलरला ट्रॉलीज वगैरे पण जोडलेले असतात, बरेचसे हे पण नेतात, त्यामुळे जरा सांभाळून गाडी चालवायला लागते. आता जवळपास हा 3 ते 4 किलोमीटरचा रोड बहुतेक सरळच आहे, कारण आपली अलेक्सा ताई म्हणते की सरळ 5 किलोमीटर मला जायचं आहे कोल्हापुरात पोचायला. कोल्हापूर लोकेशन टाकलं आहे, आता कोल्हापूर स्टँडपासून पकडलं आहे की काय माहीत नाही, पण हा सरळ रोड आहे. तर वाजले आहेत किती, 12:54 दिसत काय माहीत नाही. आणि आपण पोचलो आहे आता इथे दसरा चौकामध्ये. किती किलोमीटर झालं असेल इथे? जवळपास झालं 118.2 किलोमीटर, 35 किलोमीटर पर आवरचा स्पीड, ॲव्हरेज स्पीड. 3 तास 17 मिनिट लागले आपल्याला पोचायला इथे. 3 तास तरी लागले, सावकाश सावकाश बोलत चालत आलो म्हणून एवढा टाईम लागला. बघूया आता पुढे इथून कुठे जायचं आहे ते. लगेच बांधलेलं एकदम व्यवस्थित बसलं आहे, फक्त इथं थोडंसं मळकड झालेलं आहे, या साईडला चिकं बिकं उडालं आहे, बाकी व्यवस्थित बसलं आहे, काय प्रॉब्लेम नाही. चला, म्हणजे आता पुढे कुठे जायचं असेल तर सेम पॅकिंग करू शकतो.